युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महाराजस्व अभियान, गरिबाचा शेठ भरत शेठ, ऐकलं नाही का? भरत शेठ गोगावले ऐकलं. नेहमीच कार्यक्रमाला उशिरा येणारे जिल्ह्याचे ज्येष्ठ आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, महादमदार आमदार अलिबागचे महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार प्रमोद जठार, आमचे सहकारी सतीश धारप, विभागीय आयुक्त रुबलजी, जिल्हाधिकारी, शुभेच्छा देतोच. परंतु आज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णपणाची व्यवस्था त्या कालावधीमध्ये केली. त्यामुळे केंद्राने करावयाची कामं ही त्यांनी निश्चित केली, राज्याची जबाबदारी निश्चित केली आणि दोन्ही केंद्राने निश्चित केली आणि दोन्ही केंद्र आणि राज्य सरकारने कणकणत लिस्टच्या माध्यमातून नेमकं काय काम करावं याचासुद्धा गाभा घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालावधीमध्ये दिला. महसूल, राज्याचा महसूल मंत्री, देशामध्ये जसे संरक्षण, परराष्ट्र, गृह, अर्थ हे विभाग आहेत, तसं राज्यामध्ये सुद्धा अर्थ विभागाच्या बरोबरीच महत्त्वाचा विभाग म्हणजे महसूल विभाग आहे. या महसूल विभागाचा थेटपणाने सामान्यातल्या सामान्य माणसाशी संपर्क त्या ठिकाणी येत असतो. कोणाचे मनात बावनकुळे साहेब किती जरी असलं, उद्या आपल्या मनात आलं, माझ्या मनात आलं, देवेंद्रजीचं आलं, एकनाथराव शिंदे साहेबांचं आलं, तरी 7-12मध्ये फेरबदल करण्याचा अधिकार तलाठ्याचाच आहे, तो काय आपला कोणाचा नाही. त्यामुळे जो तात्या जो आहे, तात्या ज्याला आपण तात्या म्हणतो, त्या तात्याचं अधिराज्य हे संबंध सगळीकडेच राहतं. त्याच्यावरती भाऊसाहेब म्हणतात म्हणजे मंडळ अधिकारी, त्याचाही मान तेवढाच राहतो. त्याच्यावरती रावसाहेब म्हणजे तालुक्याचे तहसीलदार, त्यांचाही अधिकार तेवढाच राहतो. आणि मग तालुक्याचे तहसीलदार, त्यांचाही अधिकार तेवढाच राहतो. आणि मग उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशी महसुलाची व्यवस्था ही थेटपणाने सामान्य माणसाशी निगडीत असलेली आहे. चेष्टेचा विषय त्याच्यातला सोडा विनोदाचा भाग. परंतु ज्या वेळेला सामान्यातला सामान्य माणूस किंवा शेतकरी जो अल्पभूधारिक आहे, जो भूमिहीन आहे, तो आदिवासी वाड्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये त्या ठिकाणी राहत असतो, याच्या जीवनामध्ये महसूल विभागाचं आगळेवेगळं स्थान त्या निमित्ताने असू शकतं. मग किती आपण कल्याणकारी जरी योजना त्या ठिकाणी आणल्या तरी जोपर्यंत त्याच्या मनाला त्याच्या थेटपणाने भावणाऱ्या अनेक योजनांचा लाभ त्याच्यापर्यंत पोचत नाही, त्याच्या जमिनीच्या मालकीच्या संदर्भातला निर्णय जोपर्यंत होत नाही, तरी अशा किती लाखो कोटी रुपयाच्या जरी योजना दिल्या तरी त्याच्या मनामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी होत नाही. पण मी गेली 45 वर्ष राजकारणामध्ये आहे. अनेक महसूल मंत्री महोदयांनी आपापल्या पद्धतीचा ठसा या कार्यामध्ये निश्चितपणे उमटवला. पण आज 40 वर्ष प्रदीर्घ राजकारणात असलेला माझ्यासारखा कार्यकर्ता चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे की या जनमानसाच्यासाठी अत्यंत योग्य पैशाचा निर्णय त्यांनी या खात्याच्या माध्यमातून घेतले गेले. एक आमूलाग्र बदल त्यांनी या पद्धतीमध्ये त्यानिमित्ताने आणला. तो बदल करत असताना जसं अंतुले साहेबांना शेवटचा माणूस आहे केंद्रबिंदू ते मानत आले, तसं तळागाळातला उपेक्षित असलेला हा जो काय शेतकरी अल्पभूधारक आहे त्याला केंद्रबिंदू मानत या विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये प्रचंड प्रमाणावरती बदल करण्याचं, काही प्रसंगी नियमामध्ये, काही प्रसंगी अधिनियमामध्ये बदल करण्याचं धाडस, मी धाडस हा शब्द हा एवढ्यासाठीच वापरतो कारण काही वेळेला काही गोष्टी या प्रस्थापितांसाठी असतात. त्या प्रस्थापितांसाठी असलेल्या गोष्टींच्या मध्ये बदल करणं हे तितकं सहज शक्य शकत नसतं, त्याला धाडस लागतं. ते धाडस बावनकुळे साहेब तुम्ही दाखवलं म्हणून इतके क्रांतिकारी झालेले बदल आम्ही त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहू इच्छितो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आज महाराजस्व अभियान राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राबवत असतानाच आपण एक अतिशय उत्तम पैसा पांडा त्या ठिकाणी पाडलात की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाता, 2-2 दिवस त्या जिल्ह्याच्या संबंध याच्यामध्ये व्यस्त कार्यक्रमामध्ये आपण वेळ देतात. कारण महसूल यंत्रणेशिवाय कुठलीच गोष्ट कधी होत नाही. उद्या राज्य सरकारला एखादा प्रकल्प करायचा असेल, MIDCला करायचा असेल, सिडकोला करायचा असेल, भारत सरकारला करायचा असेल, खाजगी उद्योजकांना आपल्याला त्या ठिकाणी करायचं असेल, हे सगळे महाकाय प्रकल्प आपापल्या संबंध देशभरामध्ये, राज्यभरामध्ये येऊ शकतात. पण जोपर्यंत महसूल विभागाची अनुमती येत नाही
तोपर्यंत असे प्रकल्प होऊ शकत नाहीत. पण गुणवैशिष्ट्यासह या विभागाचं महत्त्व जनमानसापर्यंत प्रतिबिंबित करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतात. अशा वेळेला कल्याणकारी योजना ज्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केल्या गेल्यात त्या थेट लाभार्थापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून आज आपण या पद्धतीने या ठिकाणी काम करतात. याचं एक मनस्वीपणाचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच त्या ठिकाणी आहे. म्हणूनच रायगड जिल्हा, छत्रपती शिवरायांचा जिल्हा, अलिबाग सर्केल कान्होजी आंग्रे यांची आठवण झाल्याशिवाय अलिबागला आपण आल्याच्यानंतर ती आठवण मनामध्ये येतेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 साली 14 तळ्यावरती त्यांनी जो ऐतिहासिक सत्याग्रह केला ती ही भूमी, अष्टविनायकांची भूमी, दक्षिण काशी ओळखल्या जाणाऱ्या दिवेघरची हरिहरेश्वरची भूमी, या भूमीमध्ये ज्या वेळेला आपण येतं, हा जिल्हासुद्धा शेतकरी चळवळीचा जिल्हा आहे. हा जिल्हासुद्धा सतर्कतेने प्रत्येक बाबीकडे बघणारा, चोखंदळ पद्धतीने बघणाऱ्या व्यक्तिमत्वांचा हा जिल्हा त्यानिमित्ताने आहे. अशा वेळेला या जिल्ह्याचं नागरीकरण वाढतं आहे. विशेष करून उत्तर रायगडमध्ये तर नागरिकांचा टप्पा मोठ्या प्रमाणावरती झाला. टप्प्याटप्प्याने दक्षिण रायगडकडे सुद्धा आता औद्योगिकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणावरती वाढतं आहे. अशा वेळेला थेट जो भूमिहीन आहे, जो तो काय शेतकरी आहे, त्याच्या दृष्टिकोनातून आपण आमुकलाग्र बदल करत त्या बाबतीमध्ये जे काही काम करतात त्याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला प्रभावीपणाने काम करणारी यंत्रणाही महत्त्वाची राहू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे रेल्वेची 2 चाकं समांतर पद्धतीने एकाच वेळा चालत गेली तर ते प्रशासन गतिमान होऊ शकत असतं. पण प्रशासन गतिमान केव्हा होतं की घोड्यावरती बसलेल्या घोडेस्वाराच्या हातामध्ये लगाम, त्याची धरण्याची ताकद जर का असली तरच ते होऊ शकतं, नंतर घोडा उधळू शकतो. प्रशासनावरती तितकी ताकद आणि वकूफ असलेले ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत, दुसरा उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत आणि सर्वांच्या वरती जबाबदारी असणारे महसूल मंत्री आहेत, त्याला प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्याकडे कामाचा योग्य पद्धतीने त्यांना असलेलं समाधान करण्याच्या दृष्टीकोनातून आपण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी काम करत राहू. औद्योगिकरणाने ऐतिहासिक वारसा असलेल्या या जिल्ह्यामध्ये अनेक बाबी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. कांदळवनाचं संरक्षण करणं, 720 किलोमीटर लांबीचा समृद्ध किनारा लाभलेला आहे, त्या किनारपट्टीचा उपयोग त्या ठिकाणी करणं. गेल्याच आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये NDAची बैठक त्या ठिकाणी झाली. त्याला लल्लन सिंग यांनी मत्स्य व्यवसायाच्या वतीमध्ये जी त्या ठिकाणी आम्हाला ध्वनिफीत दाखवली पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीमध्ये, या देशाच्या परकीय चलनामध्ये 10 पट वाढ झाली. पंतप्रधान मोदी साहेबांनी 2014मध्ये सूत्र घेतल्याच्यानंतर मी काय याच्यासाठी उल्लेख केला, त्या संबंध योजनेचा अधिकाधिक लाभ आपल्या राज्यामध्ये होऊ शकतो. 720 किलोमीटर लांबीच्या या किनारपट्टीमध्ये पालघरच्या पासून ते वसईपासून सावंतवाडीपर्यंत या संबंध किनारपट्टीमध्ये असलेल्या मच्छीमार बांधवांच्यासाठी हा निर्णय मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होऊ शकतो. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.